सातारा आणि कलवा याची या जनतेचा मी आभारी आहे की ज्यांनी यावेळी आम्हाला भरभरून मतदान दिलेले आहे। याचा व्यतिरिक्त मुंबईमध्येही आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे। 8 सीट्स आम्ही जिंकले आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगायचे असेल तर 125 सीट्स जिंकून खूप भरारी आम्ही घेतलेली आहे। आणि जेव्हा या पक्षाच्या बाबतीत लोक बोलायचे हे जातीवादी पक्ष आहे, हे असा पक्ष आहे, तसा पक्ष आहे, आणि आता सुद्धा ज्या प्रकारे सोशल मीडियावर आणि काही मीडिया चॅनल्सवर डिबेट्स सुरू आहे की MIM इतका मोठा कसा होऊ शकतो। संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि देशामध्ये मला असं वाटत नाही कोणता दुसरा नेता असदुद्दीन ओवैसी साहेब पेक्षा जास्त मोठा आहे, जे वारंवार लोकसभेमध्ये संविधानाला आपण कशा वाचवू शकतो, या देश संविधानाप्रमाणे आपल्याला चालवायचं आहे, हे वारंवार ते लोकसभेमध्ये बोलत राहिलेले आहे। पण दुर्दैवाने या देशामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली तर त्या दिवसापासून या देशाला आपल्याला हिंदू राष्ट्र करायचं, भगवाकरण करायचं या देशाचा, आणि कशा प्रकारे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम फक्त सत्ता घेण्यासाठी जे राजनैतिक पक्ष हे करत आहे आणि त्याची मी जनतेचा खूप खूप धन्यवाद देतो, महाराष्ट्रातील जनतेला। आणि आमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आलेली आहे की आम्ही या पक्षाला पुढे कसा अजून मोठा करता येतील याच्या बाबतीत आम्ही प्रयत्न करणार आहे। मी पुन्हा एकदा मुंब्राची जनतेचा खूप खूप धन्यवाद देतो आहे। त्यावेळी MIM एका हिंदू बांधवाला विजय उबारी याला MIM ची जबाबदारी मुंबई महानगरपालिका BMC मध्ये आमच्या पार्टीचा प्रतिनिधित्व कोणी करणार असेल, नेतृत्व करणार असेल तर ते आमच्या एक हिंदू बांधव आहे, ज्यांना आम्ही तिकीट देऊन मुस्लिम बहुल भागातून त्याला निवडून आणलेलं आहे आणि त्याला आम्ही BMC मध्ये गट नेत्याची जबाबदारी दिलेली आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही या राज्यामध्ये या देशामध्ये पुढे जाणार आहे। अनेक शहरामध्ये तुम्ही बघा की किती SC लोकांना, शेड्यूल कास्ट लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे, शेड्यूल ट्राईब लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे, OBC हिंदू समाजाच्या लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे। या 125 मध्ये कोणकोणत्या जातीचे धर्माचे लोक आहे याच्या बाबतीत आपण एकदा त्याच्या बाबतीत थोडासा विश्लेषण केलं तर आपल्याला चांगलं होईल। या मुंब्र्यामध्येही जेव्हा आपण हिरवा, भगवा, नीला याच्या बाबतीत हे करत होते, आमचे भाऊ सारंग भाऊ मयूर सारंग MIM त्यांना तिकीट दिलं आणि आमची प्रामाणिक इच्छा होती त्यांनीही निवडून यायला पाहिजे होतं। आता या जिल्हा परिषदच्या निवडणूक सुरू आहे, एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो की जे पंचायत समितीचे माझ्याकडे जिल्हा परिषदचे आम्ही 6 सीट्स लढत आहे आणि पंचायत समितीचे आम्ही 15 सीट्स लढत आहे। त्या 15 पैकी 9 जे आहे ते हिंदू समाजाचे आहे, त्याच्यामध्ये मराठा समाजातले आहे, हिंदू समाजातले, OBC समाजातले लोक आहे, त्यांना आम्ही तिकीट दिलेले आहे। लाईन मध्ये उभे राहून ते आमच्या तिकीट मागत होते। मग एका साईडला जनता आमच्या सोबत, जनताचा विश्वास जे आहे ते MIM वर वाढत चाललेला आहे। ओवैसी साहेबांना त्यांनी बघितलेले आहे की जेव्हा या देशावर जेव्हा हल्ला चढवण्यात आलं होतं, एकमेव नेता होता की ज्यांनी विदेशात जाऊन नाही हे धरती आमची आहे, हा देश आमचा आहे, त्यांनी कसा प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडली होती, लोकसभेमध्ये कशी प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडली होती। आता जेव्हा ज्या पक्षांचा पराभव होतो तर त्यांना असं वाटतं की सगळ्यात सॉफ्ट पंचिंग बॅग कोण आहे तर MIM पक्ष आहे। हम हारे तो परेशानी होती है कि हम किसी को जिताने के लिए आए हैं और अब हम जीते हैं तो उसकी परेशानी हो रही है कि ये जीते कैसा है। तो ये तो हमारे लिए बड़ी दिक्कत बात हो गई है कि हम हारना भी नहीं और जीतना भी नहीं। तो ऐसी सिचुएशन के अंदर आपसे लेकर आए, लेकिन हमें कोई फर्क नहीं पड़ता है
जिसको बोलना नहीं बोल रहा हूं मैं, जिसको भोंकना है वो भोंकते रहे, हमें कोई फर्क नहीं पड़ने वाला है। इसके बाद आगे के आपके अगर जो भी सवाल होंगे तो हम आपको